हॅलो, नमस्ते. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. काल मस्त शॉपिंगला गेलो आणि तो कुठे शॉपिंगला गेलो हे तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये दिसेल, तर व्हिडिओ कंटिन्यू करा. तर मग मी व्हिडिओ काढत असताना आमच्या शेजारच्या ताईचे 2 क्यूट मुलं बाहेर खेळत होते आणि मी फोटो आणि व्हिडिओज काढत होते. तर ते माझ्याकडे बघून हसत होते, म्हणून मी त्यांना बाय केलं आणि आम्ही निघालो. घरचे येतच होते तोपर्यंत माझी बहीण आणि आम्ही स्कूटीवरती पुढे निघालो. तर मग तिने स्कूटी घेतली होती आणि मी मस्त मागे बसले होते. म्हटलं चला मग फोटो आणि व्हिडिओ काढावं. तर मग ना मस्त एक चष्मा घातला आणि मस्त चष्मा घालून हवा केली ना, भारी दिसत होते. आणि मग ती जरा फास्टच चालवायला लागली स्कूटी. म्हटलं नको चला, तिचा फोन आयफोन माझ्याजवळ आणि माझा पण फोन माझ्याजवळ असल्यावर म्हटलं 1.5-2 लाखाला चुना लागायचा जर फुटले तर, म्हणून व्हिडिओ पुढे काढला नाही आणि डायरेक्ट डीमार्टला गेल्यावरतीच यांनी व्हिडिओ काढले. म्हटलं मम्मा तू कर शॉपिंग, मी काढतो व्हिडिओज. आणि मग म्हटलं ठीक आहे चल. तर मी अशी हे बघत होते किमती वगैरे, नाही का, गेल्या गेल्या लगेच घ्यायला नाही लागले, सगळ्या किमती बघूनच घेत होते आणि काय घ्यायचं मम्मीला विचारत होते. आणि आम्ही सगळे मिळूनच शॉपिंग करत होतो, कारण की कसं होतं, खूप सारं घ्यायचं होतं आणि मग कितीला बसतं आहे, किती स्वस्त आहे, कितीवर काय फायदा आहे, कितीवर काय फ्री आहे, असं बघत बघत शॉपिंग करत होतो. नंतर मग मास्क काढला थोड्या वेळ, म्हटलं तुम्हाला दिसन. मध्येच आर्यन आला आणि बघत होता आणि मग म्हटलं मीच काढतो. तर त्याला म्हटलं मी घेते, आता तू घे, तुला काय घ्यायचं ते बघ तुझं. तर असं मग मी बघता बघताच हे इतकं भारी दिसलं ना भांड्याच्या लाईनला मला. हे असं डेकोरेशनसाठी, म्हणजे महालक्ष्म्या, गणपती किंवा आपण नाही का, म्हणजे बड्डे वगैरे असल्यावर तसं टीव्हीच्या समोर वगैरे दोन्ही बाजूनी त्या गुलाबाच्या पाकळ्या टाकून असं मेणबत्ती वगैरे लावू शकतो त्याच्यामध्ये, गोलवाली कॅन्डल. तर एवढं भारी होतं ना ते, एवढं युनिक होतं ना आणि स्वस्त होतं. किंमत पण मी तुम्हाला दाखवली. तर असं तुम्ही घेऊ शकता महालक्ष्मीच्या याला. आणि आर्यन पण असं मला काय काय दाखवत होता तिथं, मग बघ ना हे किती भारी आहे, मस्त आहे. तर मला सध्या तर त्याची काही गरज नाही आहे, जेव्हा मी घेईल तेव्हा तुम्हाला परत नक्की दाखवेल. आणि हे असं मी बघत होते, म्हटलं नाही का आपल्या डायनिंग टेबलवर ठेवण्यासाठी असं मम्मीकडं ज्यूस वगैरे टाकण्यासाठी भारी होतं, पण ते जरा महाग होतं म्हणून मी नाही घेतलं. आणि म्हणजे मम्मीचं पिलूचं चाललं होतं फोनवर बोलणं. तर आता ती पिशवी बघून तुम्हाला समजलंच असं डीमार्ट आहे. मग मी मध्येच असं आरशामध्ये ना 2-3 फोटो काढले आणि व्हिडिओ काढले. तर त्याच्यामध्ये ना ते खूप डाग होते, ते मला काय बरोबर नाही वाटलं म्हणून मी जास्त नाही घेतलं, कारण आरशावर खूप डाग होते. आणि कपड्याच्या सेक्शनला मी माझे कपडे वगैरे असे बघत होते, तिकडंच आर्यनला बॉल दिसला आणि आर्यनला जिकडं बॉल दिसेल ना तिकडं तो एक का होईना बॉल घेऊन येतोच. तर मम्मीचं त्याचं चाललं होतं आणि मम्मी पण काय ऐकायला तयार नाही, चल त्याला बॉल घेऊनच देते म्हटली. तर बघत होतो, घ्यायचा होता, मी पण असं मस्त खेळून घेतलं, कारण मला बॉल खूप आवडतो. तर आर्यन म्हटला तो बास्केटबॉल आहे मम्मा, नको खेळू, तो नाही घ्यायचा आहे. मी टाकून दिला, मग नाही खेळले आणि घेतला पण नाही. पण मला आवडला होता, घ्यायचा होता नाही का, बास्केट काय नाही, असं काय खेळायला तर लागतोच ना मस्त 5-6 वाजता मुलासोबत. आणि नंतर मग तो शोधत होता आणि मम्मी त्याला सांगत होती हा घे, तो घे बाळा, त्याला तर ब्ल्यूच कलर आवडते, त्याने शर्ट तसलाच घातला आहे. तर मग नंतर मग म्हटलं मम्मी दाखवता माझ्या लक्षात आलं की 1-2 बॉल असे खराब आहेत. तर मी त्याला सांगितलं बाळा नको घेऊ, आपण बाहेरून घेऊ. शेवटी त्यांनी स्वतः बघितलं आणि मग शेवटी त्यांनी तो थोडासा खेळला आणि तिला टाकून म्हटलं जाऊ दे, नको बाबा, फाटलेले बॉल घेण्यापेक्षा. खराबच होते नाही का, लोक निवडून निवडून नेतात. नंतर मग सगळं शॉपिंग झालं आमचं. मी काय तो व्हिडिओ घेतला नाही आणि मी डायरेक्ट बिलिंग काउंटरला नंबरला लागले, तिथं खूप नंबर होते आणि हे बाकीचं जे काही लागेल ते घेऊन येत होते. नंतर बिल केल्याच्या नंतर मी बाहेर आले, म्हटलं मी एकटी ट्रॉली घेणार, कोणी हात नाही लावायचा, असं मस्त शायनिंगमध्ये घेऊन मी बाहेर घेत होते. तेवढं वजं घेऊन मी सटकले तिथून. मध्येच आले, पप्पाने पकडलं मग ते. नंतर मग मला सगळे हसायला लागले, म्हटले कसली तिथून घसरले असतीस. मग घरी आलो, किती 5 वाजता गेलो होतो, 8:30ला, 8:45ला घरी आलो. आणि असं मग मला काय दम निघतो का, घरी आल्यावर घेतली लिस्ट आणि हे सगळं चेक करायला लागले. म्हणजे पाऊस चालूच होता, मम्मी बाहेर होती आणि आम्ही असा राडा टाकून घरात गेलो होतो. तर ते इग्नोर करा, राडा प्रत्येकाच्या घरात असतोच. तर मग सगळ्या वस्तू चेक करत होते. मस्त ही चहा पावडर घेतली मम्मीनी, मला वाटतं 2-4 महिने जाईल. आणि मला बाकीचं मग तुम्हाला दाखवायचं, मग बिस्किटाचं. आणि घरी आल्यावर मला समजलं याच्यामध्ये ना किराणा कमी आणि पोरांचं खायचं सामानच जास्त आहे. नंतर मग हे बिस्किटाची अशी थप्पी लावून घेतली. आणि ही बॉटल दिसते ना, तर आर्यनला फक्त आजी म्हटली स्कूल चालू होणार आहे, बॉटल घे बाळा. बाळा काय बाळा, ती बॉटल घेतली त्याने. आणि हे श्रीखंड आणि खरं तर दही आणलं 1 किलो, पनीर आणलं अर्धा किलो, काय अर्धा किलो पावशेर आणलं मी बघितलं नाही. पण मग ते ठेवून दिलं. आणि बॉटल बघा ना किती मस्त आहे, नुसतं 80 रुपयाची बॉटल घेतली आहे पोराने, डायमंडवाणी दिसते आहे. आणि मग ही मॅगी, हे
फेसवॉश, शॅम्पू किंवा नाही का म्हणजे हे सगळं. आणि मम्मीच्या संसारात एक म्हणजे चाळणी चाळणी कशासाठी घेतली, ती प्लास्टिकची वापरत होती. मग ही चांगली बसली म्हणून घेतली, नाहीतरी 50 रुपयाला बाहेर भेटते, तिथे 29 रुपयाला भेटले. मग मी कशी सोडन, मग मी घेतली ती. डबल याची होती आणि जाळी डबल होती त्याला. नंतर हे बघा ना किती सुंदर वाटते ना ही बॅग. एवढी मोठी खारी, 1 किलो खारी ही काहीतरी 250 रुपयाची आहे आणि खायला मस्त आहे असं म्हणून बहिणीने घेतली आहे. नंतर मग आहे ना ती बॅग छान दिसत होती म्हणून मी तुम्हाला दाखवली. तर मग बघता आहे ना सगळे बिस्किटच निघत होते तिथं, किराण्यामध्ये दिसत होते मला सगळे. किराणा तर काही नाहीच आहे, खायच्याच गोष्टी आता. आणि ह्या 4 तेलाच्या पिशव्या स्वस्त भेटल्या म्हणून ते आणल्या. तेल खूप महाग आहे, ते 132लाच भेटलं आहे तेल. नंतर मग आहे ना हे असं बाकीचं म्हणजे मॅगी किंवा मग नाही का हे खूप काय आणलं दिसतंय तुम्हाला नाही का, साबणे वगैरे. आणि खरं ना साबणे रिन साबण आहे ना 10ची 7 रुपयाला भेटली. आणि हा स्टूल बाथरूमसाठी मम्मीसाठी घेतला आहे, माझ्याकडे आहे पण तिला घेतला आहे हातीने. म्हणजे तिला ग्रेच कलर आवडतो नेहमी म्हणून तिने ग्रेच घेतला. तिथं होते 2-3 कलर, पण तिने ग्रे कलर आवडतो ना म्हणून तोच कलर घेतला. आणि याच्यामध्ये आहे ना माझ्या लेकाची सगळी शॉपिंग म्हणजे कपड्याची. बस एक तर खेळणी कॅन्सल झाली, मग त्याने कपडे घेतले. किती टी शर्ट घेतले आणि पॅन्ट घेतल्या आणि कलर पण खूप भारी घेतले आणि आले घालून बघितले. नंतर मला व्हिडिओ काढायचं म्हणून मी असे ठेवले. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओज माझे बघायला भेटतील. आणि मला बघायला ऐकायला आवडत असेल तर सबस्क्राईब करून ठेवा. आणि म्हणजे कसं मी इथून पुढं नवीन व्हिडिओ टाकल तर ते तुम्हाला बघायला भेटेल. आणि डीमार्टला गेलो आणि हे पॉपकॉर्न खाल्ले नाही असं होणारच नाही. मी तर फर्स्ट टाईम खात होते, बहीण तर नेहमीच खाती, पण हे चीज होते, चीज पॉपकॉर्न इतके भारी लागत होते. मग काय सगळं सामान बाजूला राहिलं, मी तेच खात बसले. चला तर मग नवीन व्हिडिओमध्ये भेटूच. तोपर्यंत मस्त राहा आणि मस्त खा माझ्यासारखं. बाय.